नमस्कार. मी प्रदीप हरिभाऊ हेमके, नागरी, जिल्हा चंद्रपूर. काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्य करंडक स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि मी आता माझी स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे आईचा मार. आईचा मार. तू रडू नको रे बाळा, आईच्या त्या माराला ती तुझ्या भल्यास्तव देते त्रास निज हाताला. वेदना तिच्या हृदयात असंख्य होते तेव्हा, रागाचे शब्द जिवेवर ती आणत असते जेव्हा. तव भविष्य उज्ज्वल व्हावे ही मनात इच्छा असते, कासावीस जीव होते तू रुसून जेव्हा बसते. तू असावा प्रसन्न म्हणूनी रक्ताचे करते पाणी, तव प्रसन्न हास्यासाठी ती गाते प्रेमळ गाणी. ती जीवन पुले सारे समर्पित रे करीते, क्षण क्षण आयुष्याचा तव भल्यास्तव वेचते. आईच्या त्या ममतेची कधी न होई तुलना, परमेशाचे रूप जणू ती स्थान तुझे त्या चरणा. ती संस्कारांची जननी साठवून घेनी जमणी, जीवनाचे करण्या सोने नित रहा तिच्याच ऋणी. नित रहा तिच्याच ऋणी. तू रडू नको रे बाळा, आईच्या त्या माराला ती तुझ्या भल्यास्तव देते त्रास निज हाताला. धन्यवाद.